लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित इठा या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर एक जुनी कलाकृती पुन्हा चर्चेत आली. श्रद्धा कपूरच्या आई आदी अभिनेत्री धारणा पंडित यांनी 2015 मध्ये विठा या एकांकिकेत विठाबाईंची भूमिका साकारली होती. फर्ग्युसन कॉलेजच्या एकांकिकेचं लेखन अभिनेता ओम भूतकर यांनी केलं होतं. धारणाचा त्यावेळचा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिला ओरिजिनल विठा म्हणूनही संबोधलं जाते. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी धारणा पंडित यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी विशेष बातचीत. एका भव्य सिनेमाचा टीजर रिलीज होतो. तो टीजर रिलीज होतोच, त्या सिनेमाची चर्चा होतेच. मात्र त्या सिनेमाच्या चर्चेमध्येच आपली एक जुनी एकांकिका मराठीची जी तेव्हा गाजली होती त्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू होते. आपण म्हणतोय इठा सिनेमा आणि विठा एकांकिकेबद्दल. ती अभिनेत्री माझ्यासोबत आहे जिला आता ओरिजिनल विठा म्हणून सोशल मीडियावर जी चर्चेत आहे. धारणा आपल्या धारणा खूप खूप स्वागत आहे पुढारीवर. आणि खऱ्या अर्थानं माझा पहिला प्रश्न आहे, चर्चा सिंकिंग झाली आहे का की सुरूच आहेत? काय सांगशील या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर? मला ऍक्च्युली खरंच हे बिलीव्हच होत नाहीये, कारण मी हे इमॅजिनच केलं नव्हतं. मला एक खूप रॅन्डम माझं एक बेसिक रील्स, आपण आता ऍक्टर म्हणल्यावर माझ्यामध्ये ब्रेक झाल्यामुळे मी परत की आता फॉलोअर गेम सुरू झाला आहे तर मग आपण रील्स टाकूया म्हणून मी डेली काहीतरी एक कंटेंट बनवत असते. तशाच एका कंटेंटवर इठा टीजर नंतर एका मुलांनी कमेंट केली ओरिजिनल इठा. आणि म्हणजे मी जेन्युनली खूपच मला ते सगळं नॉस्टॅल्जिक झालं, सगळं आठवलं. आणि मग मी म्हणलं की मला सतत जे मेसेजेस येतात, लोक म्हणजे तिथे तर मेकअपमध्ये असतो आपण आणि तरी पण बाहेर लोक भेटल्यावर सुद्धा कौतुक करतात. तर म्हणून मी म्हणलं की या कमेंटवर तर सगळ्यांना एकत्र ग्रेटफुलचा मेसेज देणं खूप बनत आहे. तर म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आणि मी इमॅजिनच केलं नव्हतं. त्या रात्रीत तो व्हिडिओ व्हायरल झाला, ती क्लिप व्हायरल झाली आणि इठाचं जे ऑफिशियल पेज आहे त्यांनी ती रिशेअर केली. तर मी खुश होते, म्हणजे आय वॉज ओके. बट त्याच्यानंतर त्याचं जे हाईप वाढत गेलं, गाण्याबरोबरच लोकांना माझं अकाउंट सापडत नव्हतं, हे त्यांची एक नवीनच मला म्हणजे त्यांचं एक म्हणणं होतं की तुमचं अकाउंटच सापडत नव्हतं, वी वर ट्राईंग टू रीच यू आउट. तर येस, मग त्या एका कमेंटमुळे मी फक्त थँक्स गिव्हिंग दिलं आणि त्याचं जे काय आता रूप तुम्ही बघतच असाल सोशल मीडियावर, तर मी खरंच भारावूनच गेले या सगळ्यांनी. आणि मी अजून एक व्हिडिओ टाकला आणि नंतर लोकांनीच त्यावर व्हिडिओ करायला सुरुवात केली. आमचे फुटेजेस घेऊन, आमचे मेकिंगचे व्हिडिओज घेऊन त्यांनी टाकायला सुरुवात केली. त्यांना आमच्या एकांकिकेबद्दल काय वाटलं हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. तर मला असं झालं की 10 वर्षापूर्वी आपण एखादं काम सादर केलं होतं आणि मध्ये आपला ब्रेक काय होतोय आणि आता परत त्याच कलाकृतीवरनं लोक जेव्हा तुम्हाला ओळखतायत, तर माझ्यासाठी याहून मोठी पावती काहीच नसू शकते. पण मला भारी ही गोष्ट वाटते की आताच्या घटकेला जी गोष्ट होताना दिसतंय, किती आनंद होतोय की त्या सगळ्या गोष्टी रिवाईव्ह होत आहेत का, रिलीव्ह तुम्ही करताय का? प्लीज सांगा. अगदीच, म्हणजे मला जेन्युनली मी सगळ्यांना मी आठवायचा प्रयत्न करते. टीम मध्ये किती लोक होते मी सगळ्यांना टॅग करायचा प्रयत्न करते. कदाचित मी म्हणजे मिस आउट सुद्धा केलं असेल, पण आय रिअली वॉन्ट टू थँक ईच ऑफ द टीम मेंबर. कारण जरी आम्ही पुढचे 4 जण दिसत असलो, शंतनू भुले म्हणा, श्रुती आठवले म्हणा, धारणा पंडित म्हणा, प्रणव पटवारी म्हणा, ओम भूतकर म्हणा, पण या सगळ्यासाठी आमची टीम ही खूप मजबूत होती आणि प्रत्येक डिपार्टमेंटनी 100% दिलं होतं. सो तेव्हा आम्ही जे जगलो होतो ते परत सगळं सरफेसला येतंय, ते परत तेवढंच भारावून येणं होतंय, परत ते स्टेज दिसतंय, परत आमची आवरावर दिसतीये. सो येस, हे सगळं होतंय. एकंदर पाहायला गेलं तर आता हा इन्फ्लुएन्स मोठा झालाय. त्याचं कारणच आहे की आत्ताच्या घटकेला या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आनंद या गोष्टीच आहे की आपली एक कलाकृती मराठीतली एकांकिका आज पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत येते, लोकांच्या चर्चेत येते. पुढे काय होईल काय नाही माहिती, मात्र सिनेमा मोठा जरी असला तरी आपल्या एकांकिकेने पहिलं वीज रोवलेलं हे कुठे ना कुठे आता समोर येताना दिसतंय. खरं एक प्रश्न उरतोय, कारण पाऊस येतो त्यामुळे मी थोडं थांबलो, पण आता आपण इकडेच गप्पा मारूया. पण ना खूपदा तू असं पण म्हटलंस की या सिनेमाचा एक छोटासा भाग व्हायला मिळाला, असं आनंद आला. काय सांगशील त्याबद्दल? ऑब्व्हियसली, म्हणजे आता मी कुठेच हे सांगितलेलं नाहीये, पण माझं काम जेव्हा थांबलं होतं तर मी फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये विठा नावाची एक शॉर्ट फिल्म होणार होती. ओके. सो त्याच्यासाठी मला कनेक्ट करण्यात आलं होतं. सो
मी तेव्हा ऍक्टिंग सुरू केली पुन्हा एकदा. सो माझ्यासाठी विठा हे आता सर्कल सारखं झालंय. तो आय वॉज थिंकिंग की आता इठा येत आहे, तर मला इठा मे बी श्रद्धा कपूर इतकी ग्रेट आहे, तर मी हे असं स्वप्न बघतच नव्हते की मला इठा बनवा. मला खूप छोटा पार्ट बनायचं होतं, कारण मला जेन्युनली ते लिव्ह करायचं होतं, ती मुवमेंट लिव्ह करायची होती आणि मला इठाचं पार्ट जेन्युनली व्हायचं होतं. पण मला कदाचित असं वाटतंय की आपण जेव्हा थँक्सगिव्हिंग दिलं, मी जेव्हा थँक्सगिव्हिंग दिलं तेव्हा ते कम्प्लीट झालं, कारण लोकांनी मला ऑलरेडी असा काही टॅग दिलाय जे माझ्यासाठी, म्हणजे मी अशी आहे की ठीक आहे, आवडलंय, सगळ्यांना आवडतंय, पण ओरिजिनल वगैरे ते जे म्हणतायत तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि बस मला तर इच्छा हीच आहे की इठा पण खूप गाजावा. श्रद्धा कपूरला तर प्रेम मिळतंच, शी इज व्हेरी क्यूट, पण हे असंच प्रेम इठाला पण मिळावं. आणि येस, खूप लोकांचे प्रश्न आहेत, परत नाटक येऊ दे, परत हे होऊ दे, ते होऊ दे, तर आम्ही प्रयत्न करू. पण टीम सगळी खूप डिस्पर्स्ड असल्यामुळे 15 साली हो राईट. पण काय बोलणं झालंय का या सगळ्या दिवसांमध्ये? कोणाकोणाचे टीम मेंबरचे फोन वगैरे आले की आपलं का व्हायरल होतं, असं वगैरे होतंय का? टीम मेंबरशी बोलणं झालं, म्हणजे आम्हाला जाणीव होती की विठावर खूप लोक प्रेम करतात किंवा तेव्हा खूप गाजली होती. म्हणजे आम्ही जेव्हा प्रयोग करून बाहेर यायचो, लोक मला खूप म्हणजे अतिशय प्रेमाने सगळं सांगायचे हे ते, पण तिथे मे बी मी एवढा वेळ नाही देऊ शकले कधीच प्रेक्षकांना. आणि म्हणूनच मला तो व्हिडिओ बनवायचा होता की बाबा इतक्या वर्ष तुम्ही हे करताय आणि आता पण तुम्ही रॅन्डम रीलवर जर ही कमेंट करताय, तर काहीतरी आपल्या कामातनं लोकांपर्यंत पोहोचलं ह्याचं जे समाधान असतं कलाकाराला, ते आज मला जेन्युनली वाटतंय की मला खूप समाधानी वाटतंय की मी जरी मध्ये काम करत नसली तरी पण माझ्या 10 वर्षापूर्वीच्या कामामुळेच मी अजूनही ओळखली जाते. आणि कलाकारासाठी ब्रेक ही खूपच वर्स्ट गोष्ट असते. पण म्हणजे जेव्हा अटळ असतं ते, तर तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. बट येस, आय एम वर्किंग अगेन. आणि या एका गोष्टीमुळे आता लोकांना कळलंय की आय एम वर्किंग अगेन. सो दिस इज अ प्लस फॉर मी. म्हणजे कुठे ना कुठे शेवटी ती विठाच लागली तुम्हाला पुन्हा एकदा कामाला. एक सुरुवात करत असताना एक शेवटचा प्रश्न विचारेन, या सगळ्यानंतर आज जेव्हा सोशल मीडियाचं एवढं तुम्हाला प्रेम मिळतं, लोकांनी एवढे कमेंट करतायत, ओरिजिनल विठा म्हणून ओळखलं जात आहे, श्रद्धानी पण प्रचंड चांगलं त्याचं टीजर आहे, आउटस्टँडिंग लक्ष्मण उर्देकरांनी सगळं डिरेक्शन केलंय, पण या सगळ्यानंतर जेव्हा तुम्ही पाहत असताना, असं मी म्हटलं की आपण कुठे ना कुठे आपली एकांकिका फेमस होणं, एकांकिका पुन्हा चर्चेत येणं, हे किती भारावून जाणारी गोष्ट आहे, किती अभिमानाची गोष्ट आहे एक मराठी अभिनेत्री म्हणून, एक मराठी कलावंत म्हणून. ही अतिशय भारावून जाणारी गोष्ट आहेच आहे, कारण मी जो सपोर्ट बघतीये त्या कमेंट सेक्शन मध्ये, म्हणजे मला प्रत्येक कमेंट नंतर की जरी ते म्हणतात ही गोष्ट मला पटली नाही, की ते म्हणतात की विठा तू असली पाहिजे होती किंवा असं, ज्यांनी बघितलंय नाही बघितलंय त्यांनी सुद्धा या कमेंट्स केलेल्या आहेत. म्हणजे पुढे लांब लांब मोठमोठे मेसेजेस मला केलेले आहेत. मी खरंच म्हणजे मला खंत वाटते की मी प्रत्येकाला पर्सनली नाही बोलू शकत आहे, तरी मी प्रयत्न करते की मी आत्ता जस्ट असे कमेंट्स आल्यानंतर मी प्रयत्न करते की मी छोटी तरी कमेंट्स त्यांना देऊ शकते. पण जर मी त्यामध्ये कमी पडत असेल तर खरंच सॉरी. पण मी जेन्युनली प्रत्येक प्रेक्षकांनी ज्यांनी त्यावर कमेंट केली आहे किंवा करत आलेत, ज्यांनी मला ओरिजिनल विठाचा टॅग दिलाय, त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि मी अजून काहीतरी बोलणार होते, बट ते आता मला एकदम क्लिक होत नाही. ती पण खूप सुंदरच गोष्ट होती आणि गाणं तर आमचं ऍक्च्युली मागच्याच वर्षी गाजलं होतं. सो मी अशी होते की हा आता गाणं गाजलंय, लोक त्याच्या प्रेमात आहेत, पण म्हणजे एका रीलवरनं जे रेकग्निशन लोक मला देतात ते कलाकार म्हणून माझ्यासाठी खरंच भारावून जाण्यासारखंच आहे. म्हणजे ते शब्दात कदाचित नाही सांगता येणार, म्हणजे ते एक्सप्लेनेबल नाहीये. पण ज्यांनी विठाचा प्रवास जगलाय त्यांना कदाचित हे नक्कीच कळू शकेल. खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं आपल्या एका सिनेमात हिंदीच्या रिस्टार्ट हा ऑप्शन होता, आता तो पुन्हा तुमच्या आयुष्यात आलाय, आता थांबू नका. थँक्यू सो मच. तुम्ही बघू शकता, एकंदर पाहायला गेलं तर एक नवा प्रवास सुरू करण्यासाठी आणि आपली कलाकृती एवढी एकांकिका आता चर्चेत आहे, त्यामुळे आता ते एकांकिका पुन्हा आणतायत का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. विकास सवड, स्टेशन, पुढार न्यूज, मुंबई.